नमस्कार प्रेक्षक. सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. सर्व राजकीय पक्षांमध्ये कोण इकडे कोण तिकडे अशी परिस्थिती असताना देखील राजकीय पक्षांनी अतिशय धूर्तपणे प्रत्येक नगरसेवकाला एबी फॉर्म देत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष त्यांनी लावले. पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांना डावलण्यात आलं आणि नवीन चेहरे त्या ठिकाणी देण्यात आले, असं पुणे शहरात बऱ्याच राजकीय पक्षांनी केलं. काँग्रेस पक्ष, उबाठा, त्याचप्रमाणे शिंदे यांची शिवसेना, रिपब्लिकन, वंचित, भारतीय जनता पक्ष या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये धक्कादायक अशी उमेदवारी दिल्याचं दिसून येतं. कोण कुठल्या पक्षातून कुठे गेला हे उद्या आपल्याला निश्चित समजू शकेल. आज आपण या वेगवेगळ्या नेत्यांनी दिलेली त्यांची ही मनोगत. पर्याय विरोधी पक्ष दिले, कारण भारतीय जनता पार्टीचा हा पूर्ण प्लॅनिंग आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑपोजिशनच ठेवायचं नाही. बरोबर. आणि हे तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट दिली की तुम्ही राष्ट्रवादीवर जाणार का, तुला का आम्ही काय वेडे आहोत का किंवा राष्ट्रवादी जे आहेत, आम्ही ऑपोजिशनला स्पेस का द्यायचं. म्हणजे ह्यांची ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढू, तुम्ही हे लढा, आणि ऑपोजिशनचा स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला की आमच्याच घटक पक्षाला गेले 2 दिवस चर्चा करतो, काहींना राजकीय आजार झाले, आता ते दिसेलच थोड्या दिवसात पुढचे आजार झाले, काही चर्चेमध्ये होते, करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी माघार घेतली. तर आम्हाला तर एक पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे की या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता कामा नये. म्हणून कोणीतरी अगोदर विचारलं की तुमची 165 आहेत का. आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात. ते आमच्याकडे सांगतात की थांबा जरा, एक दिवस थांबा. आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, काही भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे. म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स, ते एबी फॉर्म्स पण आम्ही वाटप करणार. पण या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली, आपल्या प्रश्नाचं उत्तर, कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही, हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय. उदाहरणार्थ पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेनं देखील आमच्या सगळ्या नेते मंडळीने, म्हणजे विजय बापू असतील, नीलमताई असतील, आबा बागुल असतील, नाना भानगरे असतील, रवींद्र धनगेकर असतील, त्याच्यानंतर अजय बापू असतील, ही आमची जी टीम आहे, नमेश असेल, सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत. परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे. मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळं महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. दोनही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढणार असं प्रतिपादन शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी दिलेली ही माहिती. त्यामुळे इथं जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून, त्यातले 95% कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या सुप्रियाताईंना, सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल. त्यामुळे प्रशांत दादा जगतापाच्या काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रियाताईं सर्व नेत्यांना भेटले आणि बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल. त्यामुळे इथं
ही कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांचा ऐकूनच हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टीव्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले, हे कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत, हे पहिली गोष्ट. आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला पुणे आहे. आणि पिंपरी चिंचवड व्यतिरिक्त आणखी कुठे कुठे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शिवाय? वेगवेगळं समीकरण वेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीवर बघत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये कुठंतरी काही गोष्टी पटत नाहीत अशी अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे. पण नाशिकमध्ये अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष एकत्रित आलेला आहे. त्यामुळे त्या लोकांना तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच लढावं लागतं आणि तसं प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. गेल्या 20 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ खूप मोठ्या प्रमाणात झाली. नेत्यांची पळापळ झाली, कार्यकर्त्यांची पळापळ झाली आणि कार्यकर्ते हे स्वतःच्या निवडून येण्याच्या क्षमतेनुसार पक्ष बदल करतायत आणि अनेक पक्ष त्यांना आपापल्या पक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढवायचा प्रयत्न करतायत. भारतीय जनता पक्ष हा त्यामध्ये आघाडीवरती आहे. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उबाठा येथून अनेक लोकांना स्वतःच्या पक्षामध्ये त्यांना घेतलं आणि काहींना AB फॉर्म देऊन तिकीटं सुद्धा दिली. आता AB फॉर्म म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न आपण वाचत असतो. AB फॉर्म म्हणजे A and B फॉर्म असतो. याच्यामध्ये राजकीय पक्ष जे नोंदणीकृत आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला अधिकृत उमेदवाराचं दिलेलं पत्र असतं ते देतात आणि मग अधिकृत उमेदवाराला जे त्या पक्षाचं चिन्ह मान्य झालेलं आहे ते देण्याचा संकेत त्याच्यामध्ये दिलेला असतो की हा आमचा उमेदवार आहे आणि याचं चिन्ह हे असावं. त्याला AB फॉर्म म्हणतात. तो ज्याच्या हातात तो जो अर्ज भरतो त्यावेळेला त्याला त्या पक्षाची अधिकृत उमेदवारी म्हटलं जातं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून AB फॉर्म हा आपला एक चर्चेचा विषय आहे. तर A and B असे 2 फॉर्म त्याच्यामध्ये दिले जातात आणि त्यावरती त्याची उमेदवारी ही पक्की केली जाते. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.